तर तुम्ही टीईटीच्या एक्झामला जर तुम्ही जाणार असालच तर तुम्ही हा टॉपिक करून जाल, कारण अत्यंत महत्वाचा आहे. बघा, पृथ्वीवर काही काल्पनिक रेषा काढलेल्या असतात. ज्या उभ्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत यांना आपण रेखावृत्त म्हणतात. अशा प्रकारच्या ह्या गोली असतात. या गोलीय रेषांना आपण काय म्हणतो बाबा? रेखावृत्त म्हणतो, ज्या एकाच पॉइंट मधून आपल्याला निघताना दिसतात. आणि ज्या साधारणतः आडव्या रेषा असतात यांना अक्षरवृत्त म्हणतात. आता या ठिकाणी बघा, यांना आपण लॅटिट्यूड सुद्धा म्हणतो अक्षांशांना. तर विषुववृत्ताच्या ज्या समांतर काढलेल्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना आपण अक्षांश म्हणतो. आणि 0 ते 90, आता इथे आपला हा 0 अक्षांश आहे, याच्या खाली दक्षिणेला 90 अंश आणि याच्या खाली उत्तरेला 90 अंश, प्रत्येक एक अंशामध्ये अशा रेषा पसरलेल्या असतात. आणि सर्वात जास्त फुगीर आणि लांब रेष ही विषुववृत्त असते. आता बघा, जी मध्य 0 वर आहे तिला सर्वात मोठा अक्षांश असं म्हटलं जाते. किंवा उत्तरेकडे जाताना आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ बघा, 0 वर आपल्याला कोण दिसत आहे रे बाबा? 0 वर आपल्याला दिसत आहे विषुववृत्त. ओके, त्याच्यानंतर जर आपण खाली गेलो तर खाली याला कर्कवृत्त म्हणतात पोरांनो, 23.5 अंशावर असतो हा. त्याच्यानंतर आणखी आपण जर लक्षात घ्या, उत्तर गोलार्धामध्ये गेलो तर आपल्याला काय दिसते रे बाबा? 66.5 अंशावर उत्तर ध्रुव वृत्त दिसते. त्याच्यानंतर 23.5 अंश आपण खाली गेलो तर मकर वृत्त दिसते. आणि 66 अंश दक्षिण ध्रुव आपल्याला वृत्त दिसून येते. 90 अंशावर उत्तर ध्रुव आहे आणि 90 अंशावर दक्षिण ध्रुव आहे. अशा प्रकारे संपूर्ण या पृथ्वीला काल्पनिकरित्या आपण या ठिकाणी बनवलेला आहे. याचे पार्ट्स केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ऋतूंची माहिती अक्षांशाच्या माध्यमातून भेटते, रेखांशाच्या माध्यमातून नाही. दिवस आणि रात्र हा रेखांशाच्या माध्यमातून, परंतु ऋतूचा माध्यम आपल्याला अक्षांशाच्याच माध्यमातून पडते. आणि सर्वात लंबी, सर्वात फुगीर आपल्याला हे विषुववृत्त दिसते आणि सर्वात या ठिकाणी आकोड आपल्याला हा ध्रुव दिसतो. अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवावी लागेल. त्यामुळे टेक्स्टबुकला नक्की फॉलो करा.